नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच प्रियाची नाटकं ही वरचेवर वाढतच आहेत. प्रियाचा आगाऊपणा काही केल्या कमी होत नाही, कारण प्रियाने काही केलं तरीही सायली मात्र तिला आता पुरून उरत आहे. कारण सायलीने ठरवलेलं आहे की आजपर्यंत प्रियाने जे काही कांड केलेले आहेत, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या सगळ्याची शिक्षा ही प्रियाला द्यायची. मग आता प्रिया सगळ्यांच्या समोर म्हणत असते की नाही नाही, हा व्हिडिओ खोटा आहे. अरे अर्जुन, तू तरी का लक्षात ठेवतोय, विश्वास ठेवतोय या गोष्टींवरती? अरे असे व्हिडिओ बनवता येतात AI वापरून, तुला माहिती आहे ना, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा मात्र राग येतो, तो म्हणजेच या गिरिजाला. गिरिजा म्हणते, बाद झालं, खोटा नाही हा व्हिडिओ, खरा आहे व्हिडिओ. आणि तुझी काही कबुली दिली ना तुझ्या गुन्ह्याची, ती सुद्धा खरीच आहे. कारण तू खोटारडे आहे म्हणून तुला सगळं जग खोटारडं दिसतं. एवढंच नाही, पण संबंध स्त्री जातीला कलंक असणारी एक गोष्ट तू केलेली आहे, आणि ती म्हणजेच तू अस्मिता ताई जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिला तेलावरून पाडण्याचा प्रयत्न केलेला होता, आणि त्यावेळेस सायली मध्ये आली, सायलीनं वाचवलं, म्हणून अस्मिता यांनी तिचं बाळ आज सुखरूप आहे, एवढं लक्षात ठेव. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. अस्मिता म्हणते, काय? तेव्हा गिरिजा आणि त्याचबरोबर नुपूर सांगू लागतात की हो, हे खरं आहे, कारण प्रियाने हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रिया म्हणत असते, नाही मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणत असते की मला माहिती आहे तन्वी, तू काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही केलेलं आहेस, कारण त्यावेळेसही मला माहिती होतं की हे तूच केलेलं आहे. सायलीनं माझा जीव वाचवला म्हणून त्यावेळेस माझं बाळ आणि मी, आम्ही दोघंही सुखरूप वाचलेलो आहोत. आज माझं बाळ जे आहे ते फक्त आणि फक्त सायलीमुळे आहे, कारण तू एवढ्या खालच्या थराला जाशील हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तू जे काही केलेलं आहे ते जाणून बुजून केलेलं आहे हे मला कळलेलं आहे, कारण तू मला पाडण्यासाठी, माझ्या बाळाचा जीव घेण्यासाठी जे काही केलेलं आहे त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. सगळेजण चिडलेले असतात, सगळ्यांना खूप राग येतो, कारण प्रियाने आजपर्यंत जे काही केलेलं आहे, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या एवढ्या वाईट असतात, एवढ्या विचित्र असतात की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. अशा गोष्टी या प्रियाने केलेल्या आहेत. प्रियाला असं वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे ते अगदी वेड्याच्या भरात केलेलं आहे. तेव्हा अश्विन मात्र म्हणतो की बाद झालं, आतापर्यंत तन्वी तुझं खूप गोष्टी ऐकलेल्या होत्या, पण तू माझ्याच घरात, माझ्या आजीच्या, माझ्या वहिनीच्या, माझ्या बहिणीच्या आणि तिच्या बाळाच्या जीवावरही तू उठलीस, तेव्हाही विचार केला नाहीयेस. अगं ते 3 महिन्यांचं बाळ पोटात होतं तिच्या, तुझ्या लक्षात येते का? अस्मिताईला जर काय झालं असतं तर बाळाचं काय झालं असतं, हा विचार केलायस का तू? या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि आता मात्र अश्विन खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की बाद झालं, आतापर्यंत तुझं खूप वेळ ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे तुझी कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही, कारण तू कलंक आहेस. आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढा. कसं आहे माहितीये का, डॅड मम्मा सगळे तुला माफ करतील, पण मी मात्र कधीच तुला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत अश्विन भयानक कसा चिडलेला असतो, आणि अश्विन म्हणत असतो की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, खूप प्रेम केलं मी तुझ्यावरती, पण ती तुझी लायकी नाहीये. असं म्हणत अश्विन आता प्रियाला शिव्या घालत असतो. त्याच वेळी अस्मिता विमलला म्हणते की विमल, वाटीमध्ये तेल घेऊन ये, आत्ताच्या आत्ता जा विमल आणि वाटीमध्ये तेल आण. विमलला तिने तेल आणायला सांगितलेलं असतं. विमल जाते आणि तेल घेऊन येते. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता अस्मिता काय करणार आहे. अस्मिताने हे तेल कशासाठी मागवले हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. सगळेजण पाहत असतात, आणि तेव्हा मात्र अस्मिता ते तेल त्या फरशीवरती ओतते आणि इकडे प्रियाला सांगू लागते की चाल, या तेलावरून चाल. तेव्हा प्रिया म्हणत असते की नको ना ग अस्मिता, प्लीज असं नको करू अस्मिता. पण आता मात्र अस्मिता ऐकायला तयार नसते. अस्मिता मात्र पेटून उठलेली असते. ती म्हणत असते की चाल. प्रियाला आता ती एवढी ओरडून सांगते की तुला या तेलावरून चालावंच लागणार आहे, आणि प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते प्लीज नको ना, राहू दे ना. पण आता मात्र प्रियाचं कोणीच ऐकत नसतं, कारण आजपर्यंत प्रियानं जे काही कांड केलेले आहेत ते सगळे कांड आता समोर येऊ लागलेले असतात, आणि प्रियाला त्या तेलावरून चालायला सांगितलं जात असतं, आणि प्रियाची मात्र आता वाट लागत चाललेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया म्हणत असते की प्लीज एकदा ऐकून घे ना, एकदा ऐकून घे ना.
पण प्रियाचं मात्र कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं, कारण प्रियानं जी काही कारस्थानं केलेली आहेत त्याचा त्रास तर ऑब्व्हियसली तिला भोगावा लागणारच असतो. तिला वाटत असेल की ती या सगळ्यातून सुटेल, पण ती मात्र या सगळ्यातून काही केल्या सुटणार नसते, हेही तेवढंच खरं असतं. तेव्हा मात्र आता गिरिजा त्याचबरोबर नुपूर सगळेजण तिथं असतात. सगळ्यांनी आधी प्रियाला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण प्रियाने मात्र इकडे कुठल्याच गोष्टीला कधीच तिनं हे केलेलं नव्हतं. प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कांड, रोज नवीन कांड तिचं सुरू होतं. सगळेजण चिडलेले असतात. प्रताप काका म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर काढा, कारण हिची लायकी नाहीये. ती आजपर्यंत तिच्या सगळ्या गोष्टी आपण माफ केलेल्या आहेत, तिचे सगळे गुन्हे पोटात घातलेले आहेत. खरं तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते मी सहन करू शकत नाही. आता मात्र कल्पनाला खूप राग आलेला असतो. कल्पना खूप चिडलेली असते. घरातले सगळेच चिडलेत, कारण एका गरोदर बाईच्या बाबतीत तिनं जे काय वागलेली आहे हे पूर्णपणे चुकीचं होतं. अर्जुन सुद्धा म्हणत असतो की कसं आहे, आजपर्यंत सगळे कांड तुझे आम्हाला कळत होते, पण आज मात्र नुपूर तुम्ही दोघींनी जी काय हुशारी दाखवली आणि पुरावा मिळवला ती खरंच खूप मोठी गोष्ट होती. कारण प्रत्येक वेळेस आम्ही हिला अडकवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण हिच्या बाबतीत आमच्याकडे पुरावाच नसायचा. आणि प्रिया म्हणत असते मला माफ करा, माझी चूक झालीये, मी असं पुन्हा नाही वागणार आहे, असं प्रिया सगळ्यांच्या समोर सांगत असते. सगळ्यांच्या समोर माफी मागत असते. पण सगळ्यांनाच माहिती आहे ही प्रिया किती लायकीची आहे. ती आता जरी तिनं माफी मागितली तरीही पुन्हा ती काय करणार आहे, काय कांड करणार आहे, ही गोष्ट मात्र सगळ्यांना चांगलीच माहिती आहे. त्यावेळेस सगळेजण म्हणतात की नाही, हिला माफी नाही, हिला माफ करायचं नाही. आणि मग अर्जुन आणि सायली दोघंही आता कल्पनाला सांगतात की आई, आणि मग कल्पना तिचा हात धरून तिला खेचत नेते. आणि जेव्हा सगळेजण पाहत असतात की कल्पना कुठं घेऊन चाललीये, पण कल्पनाने आता एक गोष्ट केली आहे, ती म्हणजे कल्पना तिला घेऊन आता आलेली आहे, ती म्हणजे स्टोर रूम मध्ये. खरं तर तिला घराच्या बाहेरच हकलायला पाहिजे, पण कल्पनाने तिला आणून स्टोर रूम मध्ये ठेवलेलं असतं. सगळेजण मात्र पाहत असतात, कारण काहीच गरज नाहीये तिला स्टोर रूम मध्ये ठेवण्याची, कारण तिची लायकी नाहीये. पण आता ह्या सुभेदारांनी घेतलेला निर्णय आहे, शेवटी त्यांच्या निर्णयाच्या पुढे कोण जाणार. कारण काहीही झालं तरीही प्रियाला घराच्या बाहेरच हकललं पाहिजे असं सगळ्यांना वाटत होतं. पण आता कल्पनाने तिला स्टोर रूम मध्ये नेऊन ठेवलेलं असतं. आता मात्र सगळेजण तिथे असतात. प्रिया म्हणत असते प्लीज असं नका ना करू, मी पण एक फॅमिली मेंबर आहे, मी पण तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे, प्लीज माझ्या बाबतीत असं नका करू, असं प्रिया सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की हीच तुझी लायकी आहे, आजपर्यंत जेवढे कांड तू केलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा ही तुला भोगावीच लागणार आहे, असं म्हणत आता प्रियाला त्या स्टोर रूम मध्ये टाकलं जातं. आणि कल्पना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, एवढं तरी केलंय तुझ्यासाठी, आणि चला सगळेजण इथंच राहायचं आहे, तू घरात यायचं नाहीस, असं म्हणत सगळेजण आता निघालेले असतात. आणि त्याच वेळेस प्रिया मात्र म्हणत असते की प्लीज एकदा ऐकून घ्या ना माझं, एकदा ऐकून घ्या ना माझं, मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या, असं प्रिया ओरडत असते. तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही या मुलीला आपल्या घरामध्ये जागा नाही, असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. आणि हिला का ठेवले घरात हा प्रश्न पण काही जणांना पडलेला असतो, कारण तिची तर ती लायकीच नाहीये, तिला घरात ठेवायची गरजच नाहीये असं सगळ्यांना वाटत असतं. पण प्रियाला आता घरात ठेवलेलं असतं. आणि प्रियाला जी काही प्रियाची नाटकं असतात ती तर आपल्याला माहितीच आहेत. प्रिया एवढ्या लवकर हार मानणारी तर नाही, नक्कीच प्रिया मात्र काहीतरी गोंधळ घालणार हे तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही आता म्हणत असतात की नुपूर, तू आणि गिरिजाने खरंच खूप महत्वाचं काम केलं. नुपूर, आज तू व्हिडिओ बनवून खूप मोठी गोष्ट केलेली आहे. खरं तर प्रत्येक वेळेस आम्ही तिला अडकवायचा प्रयत्न करत होतो, पण आमच्याकडे ना कधी तिच्या बाबतीत पुरावाच नसायचा. आम्हाला वाटायचं की ती अडकली पाहिजे, तिच्या चुका झालेल्या असायच्या, सगळं आम्हाला पटायचं, पण आमच्याकडे पुरावा नसल्यामुळं आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आणि आज मात्र खरं तर तुझ्यामुळं हा पुरावा आमच्याकडे आला आणि आम्ही या गोष्टी तिथे करू शकलेलो आहे. आता मात्र सगळेजण पाहत असतात, प्रियाची जी काही नाटकं असतात ती समोर येत असतात. प्रियाने आजपर्यंत केलेलं कांड जे आहे
ते सुद्धा समोर येत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची जी काही नाटकं चाललेली असतात ती मात्र भयानक अशी होती. आणि मग मात्र इकडे सगळेजण आता बसलेले आहेत. प्रिया म्हणत असते की नाही, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कारण काहीही झालं तरीही एवढ्या लवकर हार मानायची नाही. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ताच्या आत्ता मला कळल्या पाहिजेत. आता एकमेव मार्ग आहे तो म्हणजे प्रतिमा. आता प्रतिमाला फोन करते. एकदा का प्रतिमाला फोन केला, प्रतिमा बरोबर माझं बोलणं झालं, नक्की ती मला घरात घेईल. तीच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकते. या घरातले सगळेजण फक्त तिचा शब्द पाळतात, त्यामुळे मला तिचा वापर करून घेतला पाहिजे, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र प्रियाने प्रतिमाला कॉल केला. इकडे प्रतिमाला सुद्धा जाणवतंय की काय नक्की दिवस कुठं उगवलाय. म्हणजे तन्वीचा फोन आलाय. सुमन आणि प्रतिमा दोघीही असतात. इकडून ही मात्र रडायला सुरुवात करते की मला कळत नाही आई, तुला माहितीये का, काल रात्री तू माझ्या स्वप्नात आलेली ग, तू मला सोडून दूर चालले असं मला दिसत होतं, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते काय. तेव्हा ती सांगते हो खरंच आई, मी तुला खरंच सांगते, काल रात्री ना तू माझ्या स्वप्नात आलेली होती. तेव्हा ती म्हणते अगं पण मी तुला सोडून कुठं जाईल. तेव्हा ती म्हणते मी 2 दिवस येऊ का ग तिकडं राहायला. तेव्हा प्रतिमा म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुझ्या बाबांना ते आवडणार नाहीये. आज ते येणार आहेत माघारी, त्यामुळं मी तुला काय सांगते लक्षात येते का, काही झालं तरी तू आत्ता येऊ नकोस. मी तुला एक गोष्ट सांगते, तू आत्ता येऊ नकोस. पुढच्या आठवड्यात ते पुन्हा कोल्हापूरला जाणार आहेत, तेव्हा तू ये. आता मात्र प्रियाच्या फायद्याची गोष्ट झालेली असते. आता प्रियाला जे हवं आहे तेच मिळालेलं असतं. कारण प्रियाला असं वाटत असतं की तिनं हे सगळं काय केलेलं आहे ते तिच्या फायद्याचं आहे. आणि प्रियाला हे सगळेजण ज्या पद्धतीने बोलत असतात, प्रियाला सांगत असतात, पण प्रियाने आता एक वेगळाच डाव आखलेला आहे. प्रियाला असं वाटत आहे की तिनं जे काही केलेलं आहे त्या गोष्टी ह्या सगळ्यांच्या नजरेतून सुटतील, पण नाही, शक्यच नाही. कारण प्रियाने आजपर्यंत केलेले जे कांड आहेत ते एवढ्या लवकर नजरेतून सुटतील असं कधीच होणार नाही. प्रियाने कितीही कारस्थानं केलेली असली तरीही आज प्रिया पुन्हा सुभेदारांच्या घरात असते. आणि इकडे प्रतिमाचा आता सायली अर्जुनला फोन आलेला असतो. कारण प्रतिमा म्हणते की ही गोष्ट मला सायली आणि अर्जुन दोघांच्याही कानावरती घातली पाहिजे. पण मग प्रतिमा सायली अर्जुनला म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही उद्या याल का. तेव्हा सायली अर्जुनच्या लक्षात येतं की प्रतिमा त्यांचं नक्कीच काहीतरी काम आहे. पण कल्पना मात्र फोन घेते आणि ती म्हणू लागते अगं प्रतिमा, मला तुला एक सांगायचं होतं की ते उद्या नाही येऊ शकणार ग, कारण मी त्यांना ना कुठेच बाहेर जाऊ देत नाहीये. हे ऐकल्यानंतर इकडे सगळेजण असतात आणि मग ती म्हणते की उद्या ना मी पूजा मंदिरात करायची ठरवली आहे, तुलाच आम्ही बोलत आहे, तू इकडे ये. आता मात्र सायलीच्या डोक्यात विचार चालू होतात, नक्कीच प्रतिमा त्यांना काहीतरी मला सांगायचं आहे म्हणून त्या मला बोलवत आहेत, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडं नागराज मात्र भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की महिपत काय रे हे, कुठं गेलं तुझं ते रूप, अरे चाल तुझी तर सरळ झाली आहे, कसं शक्य आहे. नाव माझं नागराज असलं तरी नागाची चाल मात्र तुझी असायची. आज त्या माणसाने तुझ्या कानाखाली मारली, तू त्याला मारायचं सोडून तू काय केलंस तर तू डायरेक्टली जाऊन त्याच्यापुढे दुसरा गाल केलास. कळतंय का तुला हे सगळं काय केलंस तू, लक्षात येतंय का तुझ्या. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच वेळेस इकडे महिपत मात्र शांत बसलेला असतो. महिपत म्हणत असतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. महिपत म्हणत असतो की कसं आहे हे बघ, कसं आहे माहितीये का, जर चांगल्या वागणुकीमुळे एका माणसाची शिक्षा कमी झाली असेल तर दुसरा नंबर माझाही लागू शकतो, मी दुसरा कैदी असू शकेल की माझीही शिक्षा कमी होईल. मग मी कशासाठी हे सगळं करू, माझं लेकरू तिथं बाहेर आहे, काही करून मला माझ्या लेकराजवळ जायचंय, मी इथं तडफडतोय आणि माझं लेकरू तिथं तडफडतंय, त्याच्यामुळं मला माझ्या लेकराकडे जायचं आहे. आणि मी काहीही झालं तरीही मी आता शांतच राहणार आहे असं तो सांगतो. इकडे आता साहित्य आणलेलं असतं, त्याच्यामध्ये स्टोव, काही तांदूळ, डाळ वगैरे हे सगळं साहित्य असतं आणि ते सगळं साहित्य नेऊन प्रियाला द्यायचं आहे असं आता सुमनला सांगितलेलं असतं. मग सुमन ते साहित्य घेऊन इकडे प्रियाला ज्या स्टोअर रूम मध्ये ठेवले तिथे येते. प्रिया म्हणते की बरं झालं, मला खरंच भूक लागलेली होती असं प्रिया म्हणत असते. आणि
ती म्हणते की काय आहे हे सगळं, हा स्टोव, हे तांदूळ, हे मुठभर डाळ, हे सगळं काय आहे आणि कशासाठी आणलंय हे सगळं, असं प्रिया विचारते. तेव्हा मात्र तिला इकडे सुमन सांगते की हे वहिनींनी दिलेलं आहे आणि तुम्हाला याच्यापासून स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक बनवून स्वतःच्या स्वतः खायचा आहे. कारण स्पष्टपणे आता सगळ्यांचं ठरलेलं असतं की प्रियाला घरातलं जेवण मिळणार नाही. प्रिया मात्र विचार करत असते. त्याच वेळी अर्जुन आणि सायली बाहेरून दारातून पाहत असतात. अर्जुन आणि सायली दोघंही म्हणतात की याच्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था तिची झाली पाहिजे, कारण तिने आजपर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या मात्र खूपच भयानक अशा केलेल्या आहेत. त्यामुळं त्या गोष्टीची शिक्षा ही तिला भोगावी लागणार आहे, असं सगळ्यांचं चाललेलं असतं. त्याच वेळेस इकडे प्रिया मात्र ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असते ते मात्र खरंच पाहण्यासारखं असतं. प्रियाचं डोकं नको तेव्हा नको त्या ठिकाणी जरा जास्तच चालत असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि त्याचबरोबर अर्जुन, कारण प्रतिमाने फोन करून सांगितलेलं आहे की प्रिया माझ्याशी खूप चांगलं वागलेली आहे, म्हणून सायलीच्या मनात शंका आली. आता सायलीने इकडे फोन केलेला असतो, तो म्हणजे जानकीला, आणि इकडे सखीला आणि त्या दोघींना फोन करून सांगितलेलं आहे की अजूनही प्रतिमा त्यांना असंच वाटतं की प्रिया ही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, त्यांचा विचार करते. तर प्रियाच्या पुढे आपल्याला प्रियाचा खरा चेहरा प्रतिमा त्यांच्या पुढे आणायचा आहे. तर मी जो प्लॅन सांगते त्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील. हे ऐकल्यानंतर त्या दोघीही तयार होतात आणि त्या दोघीही म्हणतात की आम्ही तयार आहोत. आणि मग मात्र आता प्लॅन ठरलेला असतो. तर इकडे सखी आणि जानकी दोघीही येतात आणि त्या म्हणत असतात की अगं प्रिया बघ ना, आग लागली, इथं आग लागली, तुझी आई आगीमध्ये आहे, जा तिला वाचव वाचव, म्हणून तिच्या मागं लागलेल्या आहेत. पण प्रिया मात्र काही पुढे जात नाहीये. प्रेक्षकांनो, प्रिया तशीच अडून राहिलेली आहे. जर स्वतःची आई आगीत जळत असेल तर कुठली मुलगी अशी थांबेल? कारण प्रतिमा आतमध्ये आहे, आग लागलेली आहे आणि हा सगळा गोंधळ बाहेर सुरू आहे. पण काही केल्या प्रिया काही ती आग विझवायला येत नाही. प्रिया तशी स्वतःच्या जीवाची काळजी करत थांबलेली आहे आणि आता मात्र प्रतिमाच्या समोर प्रियाचं सुद्धा बिंग फुटलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.